काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर धवलसिंग मोहिते पाटील यांनी राजीनामा दिलाय। प्रदेशाध्यक्ष नाना पटोले मार्करवाडी इथं आले असता समर्थकांकडून राजीनामा पाठवलेला आहे। सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे आणि त्यांचे वडील माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या गटबाजीला कंटाळून राजीनामा देत असल्याचं कारण त्यांनी या पत्रात नमूद केलेलं आहे। या राजीनाम्यात म्हटलेलं आहे, पक्ष मोठा की शिंदे पिता पुत्री मोठे असा सवाल उपस्थित करत राजीनामा देण्यात आलेला आहे। राजीनाम्यानंतर धवलसिंग मोहिते पाटील भाजपमध्ये जाण्याची दाट शक्यता वर्तवली जाते। या घडीची ही महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। धवलसिंग मोहिते पाटील यांनी आता राजीनामा दिलेला आहे। काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष होते ते प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे हा राजीनामा सुपूर्द करण्यात येतोय। नाना पटोले मार्करवाडीत आले असता हा राजीनामा देण्यात आलेला आहे। सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे आणि त्यांचे वडील माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या कार्यपद्धतीला कंटाळून, गटबाजीला किंबहुना कंटाळून आपण हा राजीनामा देत असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। पक्ष मोठा की शिंदे पिता पुत्री असा सवालही धवलसिंग मोहिते पाटील यांनी उपस्थित केला आहे। अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी अभिराज उबाळे यांच्याकडून। अभिराज, काय हा नेमका प्रकार आहे? नक्कीच लागवे मॅम, या ठिकाणी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आहेत धवलसिंह मोहिते पाटील यांनी पक्षाच्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिलेला आहे। आणि या राजीनाम्याच्या कारणामध्ये त्यांनी प्रामुख्याने केंद्रीय माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि त्यांच्या कन्या सोलापूरच्या खासदार प्रणितीताई शिंदे यांच्यावर ठपका ठेवलेला आहे। त्यांची गटबाजी चालू असल्यानेच आपल्याला काम करण्यासाठी वाव मिळाला नाही असं त्यांनी कारण दिलेलं आहे। आणि त्याचबरोबर दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातून स्वतः धवलसिंह मोहिते पाटील इच्छुक होते, मात्र त्यांना डावलून त्या ठिकाणी अपक्ष उमेदवाराला शिंदे कुटुंबाने पाठिंबा दिला होता। त्यामुळे देखील नाराज असलेल्या धवलसिंह मोहिते पाटलांनी राजीनामा दिलेला आहे। आणि याचं दुसरं एक कारण म्हणजे अकलूजचे मोहिते पाटील जे आहेत ते विजयसिंह मोहिते पाटलांचे पुतणे आहेत धवलसिंह मोहिते पाटील, आणि या दोन कुटुंबांमध्ये अंतर्गत राजकीय संघर्ष आहे। धवलसिंह मोहिते पाटलांच्या चुलत्यांनी म्हणजे विजयसिंह मोहिते पाटील आणि खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्यानंतर कुठेतरी धवलसिंह मोहिते पाटील हे बाजूला पडले होते। महाविकास आघाडीमध्येच आपल्या चुलत्याचा आणि चुलत भावांनी राजकारण सुरू केल्यामुळे धवलसिंह मोहिते पाटलांनी लोकसभा निवडणुकीपासून आतापर्यंत हे पक्षापासून ते लांब राहिले होते। आणि हेच कारण देखील पुढे येते, जिथं शिंदेचं गटबाजी आणि दुसरं मोहिते पाटील आपलं जे पारंपरिक विरोधी घर आहे त्यांनी देखील महाविकास आघाडीमध्ये प्रवेश केल्याने, राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्याने आता धवलसिंह मोहिते पाटलांनी राजीनामा दिलेला आहे आणि ते भाजपमध्ये प्रवेश करतील अशी आता चर्चा त्यांच्या समर्थकातून सुरू आहे। लागू मॅम, निश्चित। अभिराज, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।